तर जय भीम नमो बुद्धाय. आत्ता मी आलेलो आहे नागपूरच्या संविधान चौक येथे. आज मित्रांनो, ज्या दिवसाची आपण आतुरतेने वाट पाहत होता तो दिवस आलेला आहे. तो म्हणजे की धर्मेंद्र प्रधान यांनी इस्तिफा दिला आणि त्याच्यासाठी आज इथे नागपूरच्या संविधान चौक येथे कॉक्रोच जनता पार्टीचे मुलं आलेलं आहे. तर आता आज जो इस्तिफा झालेला आहे तर आपण थोड्या प्रमाणात आपण त्यांच्याकडून आता जाणून घेऊ नेमके काय आहे. तर तुम्ही कुठेही नका जाऊ, माझ्यासोबत राहा. तुम्ही बघू शकता हा मागे ही पब्लिक आता इथे सध्या लड्डू वगैरे वाटत आहे. अंदरमध्ये बघा, तुम्हाला दाखवलंच आहे माझ्या बाजूच्या व्हिडिओमध्ये. मुलं आता जमत आहे. इन्कलाब जिंदाबाद, भारत माता की जय आणि जय भीमचे नारे आता खूप मोठ्या प्रमाणात लागणं चालू झालेले आहे. तर इथे प्राध्यापक लोक आलेले आहेत. तर सर, आजच्या काय सांगण्यात येते आंदोलनाबद्दल? या आंदोलनामधून आम्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या आंदोलनाला प्राध्यापक संघटनेतर्फे, प्राध्यापक पदभरती संघटनेतर्फे आम्ही त्यांना पाठिंबा घोषित करतो. आणि 20 जुलैला झालेला जो केंद्र सरकारने जो केलेला संसदेवरील विद्यार्थ्यांच्या शांती मोर्चाला वरती जो लाठी हल्ला केलेला आहे त्याचा आम्ही या महासंघातर्फे निषेध नोंदवत आहोत. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत. केंद्र सरकारचं हे जे धोरण आहे, विद्यार्थी हे काही गुन्हेगार नाही आहेत, ते काही चोर नाही आहेत, लुच्चे लफंगे नाही आहेत. ते आपला हक्क आणि अधिकार मागण्यासाठी ते त्या ठिकाणी शांतिपूर्ण आंदोलन करत होते. परंतु त्यांच्यावरती जो काही अमानुष अत्याचार झालेला आहे त्याचा या ठिकाणी आम्ही निषेध नोंदवत आहोत. ठीक आहे, धन्यवाद सर. आपल्यासोबत इथे काही लेडीज पण आहे. मॅडम, आजच्या ह्या आंदोलनाबद्दल काय सांगणार? ही जी घटना पूर्ण भारत देशामध्ये जी विद्यार्थ्यांद्वारा विद्यार्थी जे मारहाण केलेली आहे त्याबद्दल आमची प्राध्यापकांची संघटना निषेध घोषित करत आहे. आणि पुढील भविष्यामध्ये असे अमानवीय कृत्य विद्यार्थ्यांसोबत, छोट्या मुलांसोबत व्हावे नाही म्हणून आम्ही ह्या इथे निषेध प्रदर्शनासाठी सगळे प्राध्यापक बंधू आणि भगिनी एकत्रित झालेलो आहोत. आमचा पूर्णपणे याच्यासाठी निषेध आहे, निषेध आहे, निषेध आहे. आपल्यासोबत इथे काही महिला आहे. आज काय सांगणार मॅडम या उत्साह? हा उत्साह सर्वांच्या मेहनतीचा, सर्वांच्या प्रोटेस्टचा, सर्वांच्या सोनम वांगचूक सरच्या मेहनतीचा, दीपकेच्या मेहनतीचा, हे सगळे जे आपण सिटिझन्स आहोत सगळ्यांच्या मेहनतीचा फळ आहे. आणि हे झालंच पाहिजे होतं आणि हे व्हायलाच पाहिजे. तरी मी अजून म्हणते की हा त्याचा धर्मेंद्र प्रधान होता, नरेंद्र मोदी तो अभी बाकी आहे. बट फिर भी अभी जो भी डिसिजन हुआ, जे पण काही झालं ते खूप चांगलं झालं. हे व्हायचंच होतं और ये बदलने के लिए चेंज जरूरी था. काही लोकांनी असे आरोप लावले होते की हे जे जेनझी आहे भारताचा नेपाल करेल, नेपाल होईल असं तसं आशंका, पण आज तसं काही झालंच नाही आहे भारताचा. याबद्दल काय सांगणार? नाही होणार होतं. जेनझीनी जो प्रोटेस्ट केला ऑल ओव्हर इंडियामध्ये, यासाठी खूप चांगल्या पद्धतीने केला. नाही त्यांनी खूप आक्रोश दाखवला, भलेही पोलिसांनी लाठीचार्ज केला तरी जेनझीनी आपल्या पद्धतीने हा प्रोटेस्ट सुरू केला. आणि हा प्रोटेस्ट त्यांनी गाजवला आणि त्यांच्या मेहनतीचं फळ आहे आज जो आम्हाला हा सक्सेस भेटलेला आहे. आणि हे बिलकुल हे व्हायलाच पाहिजे होतं. आणि हा बदल खूप जरुरी आहे आपल्या डेमोक्रेसीसाठी आणि आपल्या देशासाठी. खूप धन्यवाद. बघा, तुम्ही बघू शकता इथे मुलं किती मोठ्या प्रमाणात उत्साह साजरा करत आहे. ढोल ताशे आणि सोबतच लड्डू देखील वाटत आहे. सध्या आवाज इतका जास्त मोठा तर ढोल ताशे वाजत आहे त्याच्यामुळे आवाज थोडासा कमी जास्त होत असेल. पण तुम्ही कुठेही नका जाऊ, तिची पूर्ण अपडेट आता तुम्हाला आम्ही देत राहू. बघू शकता. क्या कहना चाहोगे सर आज के इस दिन के बारे में? ये बहुत बड़ी खुशी है. सरकार 12 साल में पहली बार खुद के तानाशाही जो इनकी चलती थी पहली बार धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा है. ये सिर्फ पूरी जीत है हमारे युवाओं की और बच्चों की जीत है. बस इतना कहना चाहूँगा. यानी आज लोकशाही की जीत हुई. बिल्कुल लोकशाही की जीत हुई है. पिछले 12 साल से जो तानाशाह की सरकार चल रही है कभी किसी की सुनी नहीं जा रही है. ये फर्स्ट टाइम ऐसा हुआ है जो पूरे देश का छात्र जागा है और छात्रों के सामने सरकार को झुकना पड़ा है. वो भी शांत तरह, लेकिन छात्रों के ऊपर जो लाठीचार्ज जो करे उसके बारे में आप? ये बहुत ही निंदनीय प्रकार है. मैं तो सरकार से अपील करूँगा कि जो भी छात्र उसमें घायल हुए हैं पहले तो उनको पूरा ट्रीटमेंट उनका वो किया जाए और साथ में जिन पे गुनाह दाखिल किया हुआ है उनके सभी गुनाह वापस लिया जाए और जिसने लाठीचार्ज करवाया है उसकी जांच होकर उस पर कानूनी कार्रवाई की जाए. बहुत धन्यवाद सर आपका.